हॅलो चेक. हॅलो. हॅलो चेक. सर्व संघांच्या सर्व खेळाडूंना ही विनंती असेल की आपण लवकरात लवकर मैदानाच्या दिशेने यायचं आहे. सर्व खेळाडूंना आपण लवकरात लवकर मैदानाच्या दिशेने या. 8च्या 8 संघ आहेत. मी पुन्हा एकदा त्या 8 संघांचे जे खेळाडू असतील त्यांना विनंती करतो. म्हणजे जियान वॉरियर्स असेल, प्रिन्सेस अलिझा आहे, कतार फायटर्स, अमिना अलिझा, रझिन चॅलेंजर्स, अल कसबा, तहमीद फायटर्स आणि नॅपको नॅशनल हे जे खेळाडू आहेत त्या सर्वांना विनंती करतो सर्व खेळाडूंना की आपण लवकरात लवकर मैदानाच्या दिशेने यायचं आहे. येस, सामन्याला सुरुवात केली जाईल. तुम्ही पाहताय तर बोर्डी बंदर मोहल्ला प्रीमियर लीग सीझन 4 ही मानाची सन्मानाची अभिमानाची प्रतिष्ठेची स्पर्धा आहे. आणि ज्या ठिकाणी बघा कॅमेरा आहे त्या कॅमेऱ्याच्या गाडीच्या बाजूला आपण कोणी थांबू नका, सर्वांना विनंती करतो. आणि तिथे जी कॅमेरासाठी वायर देखील गेलेली आहे कनेक्शनची, सर्वांनी दक्षता बाळगायची आहे. आणि कॅमेऱ्याची गाडी आहे तिथे आपण कोणी थांबू नका. येस, या ठिकाणी आपण ऑल सेट, ऑल रेडी, लेट्स प्ले. सामना चालू केला जाईल. पहिल्या षटकासाठी गोलंदाज मात्र फजल हा गोलंदाज आहे. ज्या फजलची चर्चा मात्र एकंदरीत तुम्ही पाहताय संपूर्ण दापोलीच्या तालुक्यात नव्हे तर या तालुक्याच्या बाहेर देखील या खेळाडूला आपल्या नावाची चर्चा करणारा हा खेळाडू म्हणजे फजल तुमच्या समोर असेल. डाऊन द विकेट गोलंदाजी मात्र करेल. इथे फलंदाजीसाठी तुम्ही पाहताय दोन बॅटर्स दानिश आणि उसामा ही जोडी आली आहे. हो, क्लीन बोल्ड असेल का? यस, यशिन सावयत क्लीन बोल्ड. का आपण सातत्याने या खेळाडूची चर्चा करतो याचा मूर्तिमंत उदाहरण म्हणजे मैदानाच्या आतमध्ये म्हणजे फजल याच्या माध्यमातून बघायला मिळाले. या खेळाडूला सातत्याने बुरुंडी बंदर मोहल्ला या संघाचं नाव मात्र उंचावलेलं आहे. आणि हा मात्र तजेलदार गोलंदाज, हा फिरकीचा जादूगार गोलंदाज आहे. त्याच्या जादूना भले भले चमत्कार करणारा खेळाडू ना आणि नतमस्तक केलंय. आता पुन्हा एकदा न्यू बॅटर्स क्रमांक 3 वरती आलाय. त्याच्याकडे चांगलं पोटेन्शियल. हा म्हणजे साहेब आपल्या संघाचा मुख्य खेळाडू कोण होता तर दानिश. तो मात्र अगदी स्वस्त्यामध्ये मैदानाच्या बाहेर गेला. त्यानंतर इथे तुम्ही पाहताय तर गोलंदाजी करत असताना फजल मात्र आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न, पंचांकडे अपील, परंतु व्हाईट बॉल. पंचांनी सांगितलं क्रिकेटच्या नियम क्रमांक 22 नुसार या ठिकाणी हा चेंडू मात्र स्वैर घोषित केला जात असतो. एक्स्ट्रा धावा मात्र खर्च प्रतिस्पर्धी संघाला आपल्याला बघायला मिळत आहे. हो, चांगल्या प्रकारची गोलंदाजी म्हणावी लागेल. चेंडू पडल्यानंतर थोडासा अतिरिक्त उछाल देखील प्राप्त झालाय. म्हणजे गोलंदाजी कशी करायची ही गोलंदाजी मात्र सांगण्याचा प्रयत्न अंततः फजलच्या माध्यमातून केलं. ते थोडासा जो सैफ आहे हा खेळाडू या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळतोय. फ्रंटफूटचा वापर केलाय. त्यानंतर यष्टरक्षक एका हातानं पकडण्याचं धाडस आणि ते सांगतील येतो मेरे दाया हात का केलंय. एका हातानं चेंडूला पकडण्याचं धाडस खूप मोठ्या प्रमाणात केलंय. फजलनी गोलंदाजी आतापर्यंत प्रभावित केली. यष्टीरक्षकाच्या साहाय्याने पुन्हा एकदा यष्टीचित केलं जात आहे का याचा बॅटर्स बाद. सरळ मोठा दुसरा धक्का बसलाय. इथे गोलंदाज फलंदाजी दोन या आकड्यावरती जाऊन पोहोचलेले आहेत.
धावसंख्या 2 या आकड्यावरती तुम्ही पाहताय. क्षमस्व एक चेंडू शिल्लक आहे. एका चेंडूचा खेळ मात्र बाकी आहे. 2 धावा तर आपल्याला बघायला मिळतात. पंच सांगतील इट्स अ फेअर डिलिव्हरी डॉट बॉल आहे. आणि आता मात्र षटकाचा खेळ संपलेला आहे. धावसंख्या जाऊन पोहोचले तर लॉस ऑफ 2 विकेट, धावसंख्या 2 या आकड्यावरती. दुसरं षटक असेल. नवीन गोलंदाज गोलंदाजी ट्रॅक वरती जाऊन आलेला आहे. नवीन गोलंदाज तुमच्या समोर गोलंदाजी करेल. काही गोलंदाजी ट्रॅक वरती तुम्हाला बघायला मिळू शकतो. काहीकडे देखील चांगले पोटेन्शियल आहे. त्याच्याकडे विद्वत्ता चांगली असू शकणार आहे. समोर उसामा देखील चांगला काढू. तो देखील सातत्याने आपल्या संघासाठी एक मोठे योगदान देईल का? संघ संकटामध्ये आहे. संकट मोचक बना. आता वेळ मिळाली तर वेळेचं मात्र हे बंधन तुम्हाला चांगल्या प्रकारचा इथे चांगला सपोर्ट देखील करावा लागणार आहे. म्हणजे आपण म्हणतो ना, की कधी-कधी तुम्हाला यशस्वी बनण्यासाठी स्वतःचा मनगटाचा विश्वास तुम्हाला यशस्वी देखील बनवण्याचं काम नक्कीच आपल्याला करत असतो. लक्ष्यमच्या बाहेरचा चेंडू आणि त्याच्यावरती पंच मात्र सांगतील चेंडू पुन्हा टाकावं लागेल तुम्हाला. ह्या चुका ह्या अनुशासित गोलंदाजी हे मात्र तुम्हाला करावी लागेल. यष्टीरक्षक फैजलच्या माध्यमातून चांगलं ते यष्टीचे धावचीची संधी बनेल का? आणि इथे तुम्ही पाहताय पंच प्रभावित नाही आहेत. म्हणजेच 1+1 अशा 2 धावा मात्र ऍड कराव्या लागतील. वाईट +1 अशा 2 धावा मात्र आपल्याला बघायला मिळतात. फैजल कशा प्रकारचं बघा यष्टीरक्षण केलं बघा. परंतु तिथे मात्र हे दोन्ही जे खेळाडू आहेत त्याची तालमेल अप्रतिम उच्च दर्जाचं बघायला मिळालं. चांगलं कॉम्बिनेशन आहे. येथे मात्र नॅपको नॅशनल आणि त्याचबरोबर तहमीद फायटर्स हे दोन्ही जे संघ आहेत पहिली मॅच आपले गमावून आलेत. जिंकण्याच्या प्रतीक्षेमध्ये हे दोन्ही संघ नक्कीच आपल्याला बघायला मिळू देखील शकणार आहेत. हो, समोरच्या क्षेत्रामध्ये चेंडूला खेळण्याचा प्रयत्न फ्लाइंग जेट परंतु हाताचा स्पर्श चेंडू सीमा रेषा पार मिळाला 4 आलाय खणखणीत चौकार. समोरच्या क्षेत्रामध्ये चेंडूला खेळण्याचा प्रयत्न फ्लाइंग जेट परंतु एफर्ट्स वाला क्रिकेट आता खेळतोय. यॉर्कर लेनची डिलिव्हरी आहे. पंचांकडे अपील मात्र मोठ्या प्रमाणात या ठिकाणी केली जाईल का? पंचांकडे अपील केली जाते. पंच थोडेसे आपण पाहायला गेलं तर विचार विनिमय करतात. याच्याकडे तुम्ही पाहताय तर दोन्ही संघ जे दोन्ही पंच आहेत थोडस विचार विनिमय करतायत की कशा प्रकारे पंचांनी सांगितलं. केवळ एक सिंगल धाव आपल्याला बघायला मिळू शकते. येथे बॅट चेंडूचा संपर्क होता. यष्टींचा संपर्क नाही असं पंचांच्या माध्यमातून सांगितलं गेलं. करीबी मामला होता परंतु मॅच मात्र रोमहर्षक बनेल यात मात्र शंका नाही आहे. कारण का एक मॅच लीग स्टेज मधली खूप इम्पॉर्टंट असते. म्हणजे दोन्ही संघ पहिली मॅच पराजित होऊन आलेत, गमावून आलेत. आता दोन्ही संघ जिंकण्याच्या उद्देशानं हे स्वप्न उराशी बाळगून या मॅच मध्ये देखील खेळताना दिसेल. अगदी दर्जेदार फटका होता. ऑफला ड्राईव्ह केलेला फटका. मॅच मात्र खऱ्या अर्थानं एक चांगल्या मोड वरती जाऊन पोहोचेल. आणि इथे पुन्हा एकदा जर पाहायला गेलं तर गोलंदाजी मात्र अप्रतिम. सुरेख गोलंदाजी. या पंचांनी पण आता स्थितीला असू शकणार आहे. आणि इथे धावसंख्या 11 या आकड्यावरती 3 खेळाडू बाद, एक चेंडू शिल्लक आहे. एक चेंडू मात्र शिल्लक आहे. एका चेंडूचा खेळ बाकी आहे. काय सुरेख गोलंदाजी म्हणावी लागेल आतापर्यंत. हे जे खेळाडूंच्या सातत्यानं मात्र ही क्रिकेट जे खेळत आहेत आणि ह्या समुद्राच्या कुशीमधली ही जी स्पर्धा आणि ह्या सीझन 4 मध्ये तमाम रसिक मायबाप आपल्या समोर ऑनलाईनच्या माध्यमातून देखील जोडले गेलेत. तर सर्वांचं स्वागत करावं लागेल. धावसंख्या 2 चा खेळ संपला. 11 धावा धावफलक होती. लॉस ऑफ 3 विकेट्स. 11 धावा.
हॅलो. तर पुनश्च एकदा या ठिकाणी आपण जाऊया मॅचच्या आतमध्ये. थोडीशी स्थगिती होती, परंतु सामन्याला सुरुवात तर केली गेली आहे. षटक क्रमांक 3 इन प्रोग्रेसला असेल. 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर 11ला 3 खेळाडू बाद. नॅपको नॅशनल या संघाची परिस्थिती थोडीशी नाजूक. ऑफला ड्राईव्ह केलाय. वा, सुरेख स्टॉप आपल्याला बघायला मिळाला. गुड स्टॉप. अप्रतिम क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतंय. बघा हे पोटेन्शियल आणि ह्या गोष्टी तुम्हाला चांगल्या प्रकारचं यशस्वी बनण्यासाठी मदत करतात. म्हणजे हर एक खेळाडून आपल्या संघासाठी योगदान देणं हे महत्वाचं राहतं. आज वनुर राजा खऱ्या अर्थानं आपल्यावरती तुम्हाला चांगल्या प्रकारचं यशस्वी बनण्यासाठी मदत करतात. म्हणजे हर एक खेळाडू आपल्या संघासाठी योगदान देणं. संपूर्ण स्पर्धा मात्र शांत लागतील. पाठची कडा घेतली गेली आहे. एका फिरकीचा जादूगार मिस्टर फजल गोलंदाजी ट्राय. तयार देखील केले. म्हणजे पाऊस मात्र आज येत नाहीये आणि संपूर्ण स्पर्धा मात्र शांत. ही मॅच झाल्यानंतर पुढची मॅच असेल रझीन चॅलेंजर्स बनाम जिहान वॉरियर्स. दोन्ही संघांना आपण तयार राहायचं आहे. रझीन चॅलेंजर्स विरुद्ध जिहान वॉरियर्स. दोन्ही संघाने या हाफ इनिंग नंतर टॉस साठी कॉम्बॉक्सच्या समोर या. हॅलो चेक. दाऊद, तुमच्यासाठी एक मोठं कॅश प्राइज आलेलं आहे. तुम्ही लगातार 3 चौकार ठोकलात तर फजलजी शिरगावकर सर यांच्या माध्यमातून तुम्हाला 1000 रुपयाचा कॅश प्राइज देण्यात येणार आहे. आणि त्याचप्रमाणे आपण पाहायला गेलं तर एकंदरीत अचूक एसके स्पोर्टचे मालक आणि दाफुल इव्हेंटचे कॅमेरामॅन शहबाजी खलफे सर यांच्या माध्यमातून देखील लगातार 3 चौकारांसाठी 200 रुपयाचा कॅश प्राइज, 2000 रुपयाचा कॅश प्राइज, म्हणजे टोटली 3000 रुपये तुम्हाला डाववरती लागले आहेत. आणि शहबाज भाई फजल सर जर पाहायला गेलं ना तर चंदा देकर बंदो का वादा करणं हे पुराणा स्टाईल आहे. आणि हे तुम्ही बघताय हे तर नक्की 2000 रुपयाचा कॅश प्राइज म्हणजे टोटली 3000 रुपये तुम्हाला डाववरती लागले. वाईटचा स्ट्रोक सरळ या ठिकाणी आउट ऑफ द पार्क आणि खेळाडू देखील आउट ऑफ द पार्क बघायला मिळाला. सुरेख गोलंदाजी मिस्टर फिरकीचा जादूगार. एकंदरीत तुम्ही जर पाहायला गेलं तर जर तुम्ही क्रिकेटचा विचार केलात तर शेन वॉर्न हे देखील सध्या आपण जर पाहायला गेलं तर लेदरचं म्हणजे या संपूर्ण क्रिकेट विश्वातील जगातील एक मोठं नाव मानलं जातं. स्विंगच्या बादशाह नावाने त्यांना ओळखलं देखील जातं. आणि आज स्विंगचा बादशाह कोण असेल तर या फुरंडीचं एक नाव समोर येईल. फजल हा खेळाडू तुम्हाला बघायला मिळेल. धावसंख्या 15, 5 खेळाडू बाद झालेले आहेत. 3 षटकांचा खेळ संपलाय. यापुढे होणारी मॅच रझीन चॅलेंजर्स विरुद्ध जिहान वॉरियर्स. दोन्ही संघाने कॅप्टन सर या आपण लगेच टॉस करून घेतोय. रझीन चॅलेंजर्स आणि जिहान वॉरियर्स लवकरात लवकर कॅप्टन टॉस साठी कॉम्बॉक्सच्या समोर या. आमचे नक्कीच फयूम सर बघा तिथे आहेत, त्यांची आपण भेट घ्यायची आहे. साकिब यांना विनंती करूयात आपण की लवकरात लवकर टॉस करण्यासाठी यायचं आहे. साकिब या लगेच. आरिफ सर यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करून घेतोय. एका बाजूला साकिब असतील आणि त्याचबरोबर हे बॅटल मोटर आणणार आहे. ऑफला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न तिथे केला जाईल, परंतु ज्या वेळेला चेंडू खेळला जाईल ना तिथे तशा अगोदर अतिशय वेगाने मात्र चांगलं पॉझिटिव्ह क्रिकेट खेळलं जात आहे. रझीन चॅलेंजर्स ओव्हर द टॉस. काही वेळातच आपल्याला त्या ठिकाणी डिसिजन बघायला मिळू शकतं, परंतु मैदानाच्या आतमध्ये काय घडतंय. सरळ चेंडूला बाहेर टोकण्याचं काम मात्र केलं गेलंय. झाडाची पान. रझीन चॅलेंजर्स ओन द टॉस अँड डिसाइडेड टू बॉल फर्स्ट. न्यू बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये रिझाना खेळाडू आलेला आहे. गोलंदाजी करत असताना नवीन गोलंदाज शेवटचं षटक टाकतोय. परिस्थिती थोडीशी नाजूक नॅपको नॅशनल या संघाची असेल. धावचीची संधी होईल का. रॉकेट थ्रो केला गेला होता त्या ठिकाणी, परंतु थोडंसं थांबवण्याचा प्रयत्न देखील यशस्वीरित्या केलाय. अशाच प्रकारची गोलंदाजी आपल्या संघाला देखील अपेक्षित आहे. या गोलंदाजीनं एकंदर तुम्ही यशाच्या ध्येयापर्यंत पोहोचू शकता. चांगला स्क्वेअर कट खेळला होता. केवळ एक सिंगल धाव तुम्हाला बघायला मिळू शकते. आणि इथे बघताय 18ला 6 खेळाडू बाद झालेले आहेत. आणि इथे तुम्ही पाहताय षटक क्रमांक 14 हे देखील संपलेलं आहे. धाव संख्या षटक क्रमांक 4 संपल्यानंतर 19 या कडेवरती जिंकण्यासाठी 24 बॉल्स नीड्स 20 रन्स. 24 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता.
बॅटिंग करणारा संघ म्हणजेच अमित फाटक या संघाला 20 धावा कराव्या लागतील. हॅलो चेक. चला मॅचला सुरुवात झाली. 20 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि दाऊद यांच्यासाठी एक कॅश प्राइज वेगळं असेल. वेगळं असं कॅश प्राइज फक्त चेंडू पकडायचा आहे. दाऊद तुम्हाला तो कसा माहित आहे का? तुम्हाला डाईव्ह करून चेंडू पकडायचा आहे. तर शहबाज कल्पे सर यांच्याकडनं 100 रुपयाचा जेवढे चेंडू पकडाल फक्त ते पकडत असताना डाईव्ह मारायचे आहे. तर तुम्हाला 100 रुपयाचा कॅश प्राइज मिळणार आहे. म्हणजे तुम्हाला 100 रुपये कधी मिळतील? चेंडू पकडा पण त्यानंतर तुम्ही डाईव्ह केला तरच मात्र तिथे ते 100 रुपयाचा कॅश प्राइज तुम्हाला मिळणार आहे. जर जेवढे चेंडू तुम्ही पकडाल फक्त ते डाईव्ह मारा आणि 100चा कॅश प्राइज तुमच्या पॉकेटमध्ये पडेल. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू होता. इथे व्हाईट बॉल पंचांच्या दोन्ही हात भूमी समांतर आधीच धावा कुठेतरी मापक अशा आपल्याला बघायला मिळतील. इथे थोडंसं रॉकेट थ्रो आपल्याला बघायला मिळालं परंतु अतिरिक्त धावा बघायला मिळू शकत नाहीत कारण का यष्टीरक्षक तुम्ही पाहताय तर चांगल्या प्रकारचा जो खेळाडू आहे जो सैफ आहे त्याने मात्र आतापर्यंत सुंदर अशी सजावट पहिल्या षटकासाठी देखील केली आहे. अप्रतिम गोलंदाजी थोडंसं थांबवण्याचा प्रयत्न देखील आपल्याला बघायला मिळतोय. ऑनलाईन रसिक प्रेक्षक तर जोडले गेलेत आपल्यासाठी. हो चांगला फटका आहे. इथे चेंडू सरळ गॅप मधून दन 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 कर सीमा रेषा पार. येस आलाय खणखणीत चौकार फजलच्या ऑनलाईन रसिक प्रेक्षक तर जोडले गेलेत आपल्यासाठी. हो चांगला फटका आहे. इथे चेंडू सुंदर असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं होतं. अप्रतिम रनिंग या ठिकाणी तुम्ही बघताय तर क्षेत्ररक्षण आणि षटक क्रमांक तुम्ही पाहताय तर एकंदरीत पहिलं प्रोग्रेस मध्ये आहे. धावसंख्या 9 या आकड्यावरती आहे. 9 धावा धाव फलकावरती आहेत. एका चेंडूचा खेळ मात्र बाकी असेल म्हणजे आपण जर पाहायला गेलं तर आणि इथे आपण जर पाहायला गेलं गोलंदाज आणि फलंदाजासाठी देखील एक अपॉर्च्युनिटी आहे. गोलंदाज आणि फलंदाजासाठी एक अपॉर्च्युनिटी म्हणजे लगातार 3 विकेट जर का गोलंदाजाने घेतला तर त्याला 500 रुपये फहीमजी पावसकर साहेब यांच्या माध्यमातून हे देण्यात येईल आणि फलंदाजाने लगातार 3 चौकार ठोकले तर त्याला देखील 500 रुपयाचा कॅश प्राइज आदरणीय फहीमजी पावसे साहेब यांच्या माध्यमातून देण्यात येणार आहे. फहीमजी पावसकर साहेब यांच्या माध्यमातून लागलेले कॅश प्राइज कोणाला मिळणार? इथे फजल लगातार 3 चौकार ठोकले तर 500चा कॅश प्राइज थोडासा युनिक पटका स्विच इट खेळण्याचा प्रयत्न तुम्हाला बघायला मिळाला असता परंतु चांगलासा प्रॉपर टायमिंग नाहीये. गोलंदाज थोडासा चतुर आहे. साहेब गोलंदाजीसाठी आलाय. त्या साहेबच्या माध्यमातून जबरदस्त गोलंदाजीचा प्रात्यक्षिक देखील सादर केलंय अनेक मॅचेस मध्ये आणि तुम्ही जर पाहताय तर एकंदरीत अशाच प्रकारचं हे क्रिकेट खेळलं गेलंय. त्याचा साथीदार गोलंदाजासाठी एक अपॉर्च्युनिटी चांगली ठरली. लगातार 3 विकेट घ्या आणि फहीमजी पावसकर साहेब यांच्या लागलेल्या 500 रुपयाचा कॅश प्राइज तुम्ही ठरा आणि लगातार 3 चौकार त्याच्यासाठी देखील फहीमजी पावसकर साहेब यांच्या माध्यमातून तुम्हाला मात्र 500चं कॅश प्राइज दिलं जाईल. म्हणजे अपॉर्च्युनिटी आहे. संध्या मिळाल्यात त्या संधीचं सोनं करा. युनिक फटका स्विच इटचा प्रयत्न याकडून फजलच्या सायनं केला जातोय. अरे का नाही या खेळाडू मात्र दर्जेदार क्रिकेट खेळतोय. गोलंदाजी करतायत कुठे बघा.
म्हणजे अनुशासित गोलंदाजी नाहीये. 1+1 अशा 2 धावा ऍड केल्या जातील. जिंकण्यासाठी एका धावेची आवश्यकता आहे. जिंकण्यासाठी केवळ एका धावेची आवश्यकता आहे. आणि इथे तुम्ही पाहताय तर सामना मात्र फिनिश. तहमीद फायटर्स या संघानं मात्र मॅच जिंकलेली आहे. सो अभिनंदन करावं लागेल तहमीद फायटर्स या संघाचा. प्रतीक्षा मात्र संपली जिंकण्याची. पहिली मॅच जिंकले. प्रतिस्पर्धी नॅपको नॅशनल या संघाची मात्र परिस्थिती थोडीशी अजून देखील नाजूक आहे. यानंतरची पुढची मॅच रायझिंग चॅलेंजर्स बनाम झिहान वॉरियर्स. रायझिंग चॅलेंजर्स वॉन द टॉस अँड डिसाइडेड टू बॉल फर्स्ट. बॅटिंग करावी लागेल एकंदरीत जिहान वॉरियर्सच्या संघाला. थोडीशी विश्रांती काही वेळातच मी परततोय. त्याच्या अगोदर मात्र या इनिंग